नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी विदर्भातील दह्यापासून बनवलेली कढी। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी। तर यासाठी लागणार आहे आपल्याला दही, 2 चम्मच बेसन, लसूण अद्रकचा पेस्ट, सांबार, कढीपत्ता आणि हिरव्या बारीक कट केलेल्या मिरच्या तुम्ही बघू शकता। तर सर्वप्रथम मी आधी मिश्रण बनवून घेणार आहे। त्या दह्यामध्ये मी थोडं 2 चम्मच बेसन घालणार आहे। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे मीठ चवीनुसार, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं। त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे हळद, चवीनुसार थोडी हळद टाकायची। नंतर टाकणार आहे मी साखर पण तुम्हाला जशी पाहिजे तशी टाकायची। त्यानंतर मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। बघा, पाणी टाकल्यानंतर मी आता या मिश्रणाला एकजीव करून घेणार आहे। पूर्णपणे मिक्स केलेलं आहे। मिक्स केल्यानंतर मी गॅसवर ठेवलं आहे पातेलं। त्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे। त्यामध्ये टाकली मी मोहरी तडतड फुटू द्यायची आहे। त्यानंतर टाकले आहे मी मिरच्या टाकल्यानंतर टाकणार आहे कढीपत्ता, लसूण अद्रकचा पेस्ट। याला पूर्णपणे एकत्रित करून घ्यायचं आहे। कढीपत्ता नंतर लसूण अद्रकचा पेस्ट टाकायचा, कारण तो कधी काय होतं जळून जातो, त्याच्यामुळे आपल्या कढीची टेस्ट सुद्धा बदलते। त्यानंतर टाकलं आहे मी कोथिंबीर नंतर घालणार आहे मी याच्यामध्ये जे आपण आधी मिश्रण बनवलं होतं ते मिश्रण मी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जास्त पाणी टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता। मला अशी कढी हवी होती म्हणून मी या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली कढी ही किती चांगल्या प्रकारे शिजत आहे। कढी झाल्यानंतर सर्वात शेवट त्याच्यामध्ये घालायचं थोडं कोथिंबीरमुळे आपल्या कढीला छान अशी टेस्ट येते। तर अशा प्रकारे होती आपली ही आजची रेसिपी। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।